नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, जर तुम्हाला एखादं लोन घ्यायचं असेल तर काय काय प्रोसेस करावी लागते? पर्सनल लोन असेल, होम लोन असेल, क्रेडिट कार्ड लोन असेल, बरेचसे लोन असतात. गोल्ड लोन आहे, बिझनेस लोन आहे. तर याच्यासाठी तुमची प्रोसेस पण लेंदी आहे. रेट ऑफ इंटरेस्टसाठी भांडावं लागतं. त्याच्याबरोबर तुम्हाला डॉक्युमेंटेशनसाठी हेडॅक होतो. या सर्व गोष्टी आपल्याला तिथं फेस कराव्या लागतात. तर मित्रांनो, पोस्ट बँकने तुम्हाला नवीन एक लोनची प्रोसेस चालू केलेली आहे. ती प्रोसेस काय आहे ती या व्हिडिओमध्ये आहे. ही व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्याच्याबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत ग्रुपच्या, त्या तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे आमच्या नवनवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला आता गुगलला यायचंय. गुगलला आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला IBP सर्च करायचं आहे, इंडियन पोस्ट पेमेंट बँक. त्याच्यानंतर तुम्हाला एक नंबरलाच ऑफिशियल वेबसाईट येईल. ती ऑफिशियल वेबसाईट वरती आपल्याला जायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट ही अशा पद्धतीची ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं जे काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला याच्यामध्ये सर्व काही दिलेली आहे. तर आपल्याला दुसरीकडे कुठेही न जाता अदर प्रोडक्ट आणि लोन रेफरल सर्व्हिसेस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. जर तुम्ही ते सिलेक्ट केलं की तुम्हाला डायरेक्ट गेट सोल्युशन टू ऑल युअर लोन नीड्सचा ऑप्शन येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑटो लोन, टू व्हीलर, फोर व्हीलर आहे, कमर्शियल व्हेकल आहे, ट्रॅक्टर्स आहेत, बिझनेस लोन आहे, हाऊसिंग लोन आहे, पर्सनल लोन आहे, गोल्ड लोन आहे. तर ही अशा पद्धतीचे लोन रेफरल सर्व्हिसेस तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचं जे ट्रान्सपरंट आहे ती ट्रान्सपरन्सी राहील. त्यानंतर हॅसल फ्री लोन प्रोसिजर आहे, मॅनेजमेंट प्रोसिजर विदाउट हायडिंग चार्जेस. म्हणजे जे काही तुमचे हिडिंग चार्जेस वगैरे जे असतात काही बँकांच्या लोनमध्ये, तर ते चार्जेस तुम्हाला याच्यामध्ये नाही आहे. डिजिटल फर्स्ट अप्रोच, म्हणजे जे काय लोनचे डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहेत तर ते बऱ्यापैकी ते डिजिटलमध्ये घेणार आहेत. तर आपण थोडक्यामध्ये सर्व गोष्टी समजून घेणार आहोत की याच्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण होम लोन वरती जाऊया. होम लोन वरती जाऊन आपण चेक करून घेऊया की होम लोन मध्ये त्यांचे काय काय क्रायटेरिया आहेत. तर नो मोर वरती क्लिक करायचं आहे आपल्याला. नो मोर वरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट विंडो मध्ये आपल्याला होम लोनचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये जे काही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत तर त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये त्यांचे जे लीडिंग पार्टनर आहेत होम लोनचे, इंडियन पोस्ट पेमेंट बँकच्या अंडर जे लीडिंग पार्टनर्स येणार आहेत तर ते तुम्हाला याच्यामध्ये आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला इथे लीडिंग पार्टनरचा ऑप्शन दिलेला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनी दिलेला आहे, सर्व्हिस लोकेशन आहे आणि पार्टनर वेबसाईट आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये लीडिंग पार्टनरमध्ये आधार, हाऊसिंग फायनान्स आहे, ॲक्सिस बँक दिलेली आहे त्यांनी, HDFC बँक आहे, होम फर्स्ट फायनान्स आहे. प्रत्येकाचा रेट ऑफ इंटरेस्ट जर तुम्ही पाहिला तर होम लोनमध्ये तुम्हाला आधार हाऊसिंग फायनान्समध्ये 12% अबाव दिलेला आहे. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी असेल तर 15.75 दिलेला आहे आणि गृह लोन असेल तर तुम्हाला 10.50 आणि नॉन DA 11.25 दिलेला आहे. ऍक्सिस बँकेमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला 10.50 पासून 8.50 पासून 10% तुम्हाला लोन रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला देत आहे. HDFC बँक जर पाहिली तर 8.5 पासून 10% आहे. सेम तुम्हाला होम फर्स्ट फायनान्समध्ये 10.5% ते 14% आहे आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला 14% ते 17% आहे. आता हे झालं तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट. सर्व्हिस लोकेशन काय करायचंय, सर्व्हिस लोकेशन कुठं पाहायचंय? सर्व्हिस लोकेशन मध्ये तुम्हाला PDF वरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही PDF वरती क्लिक करताल तुमचं सर्व्हिस लोकेशन तुम्हाला प्रत्येक बँकेवाईज तुम्हाला लोकेशन ओपन होईल. त्याच्यामध्ये त्यांची PDF दिलेली आहे. PDF मध्ये आता काय काय आहे त्या गोष्टी आपण समोरच पाहणार आहोत लाईव्ह मध्ये. आता इथे बघा, तुम्हाला पिन कोड दिलेला आहे त्यांनी, इंडियन पोस्ट पेमेंट बँकची ब्रांच दिलेली आहे, रिजन आहे, सर्कल आहे. तिथे तिथे त्या त्या एरियामध्ये जाऊन तुम्ही तिथे तिथे भेटू शकता. प्रत्येक स्टेट वाईज तुम्हाला दिलेले आहे. आंध्र आहे, त्याच्यानंतर अजून म्हणजे भारतामध्ये जेवढे राज्य येतात इथे बघ, इथे जर पाहिलं तुम्ही तर 235 एकूण स्लाइड आहेत आणि 235 स्लाइड मध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणचं लोकेशन त्यांनी दिलेलं आहे. त्यानुसार तुम्ही
चेक करू शकता की कुठल्या फायनान्ससाठी कुठलं लोकेशन आहे. तर हे अशा पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर आता अजून आपण पुढे जाऊया. दुसरे जे लोन सर्व्हिसेस आहे त्याच्याबद्दलची पण आपण थोडीशी माहिती घेऊया. व्हेइकल लोन जे आहे ते व्हेइकल लोन बद्दल आपण थोडी माहिती बघूया आता. व्हेइकल लोन मध्ये कुठले कुठले फायनान्स आहेत, कुठले कुठले बँक आहेत, तर ते आपल्याला पाहायला मिळेल. व्हेइकल लोन मध्ये तुम्हाला ऍक्सिस बँक दिलेली आहे, महिंद्रा फायनान्स आहे, एचडीएफसी बँक आहे. या 3 बँका दिलेल्या आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये व्हेइकल लोन ऍक्सिस बँक मध्ये तुम्हाला टू व्हीलर लोन जे आहे ते 14.5% अभाव आहे. ऑटो लोन जे आहे, फोर व्हीलर लोन, ते 9.10 ते 11% दिलेलं आहे, फिक्स, फ्लोटिंग रेट नाहीये. महिंद्रा फायनान्स मध्ये तुम्हाला कार लोन मध्ये 9.99 अँड अबाव. प्री ओन कार म्हणजे सेकंड हँड कार असेल तर तुम्हाला 16% आणि त्याच्यावरती. थ्री व्हीलर साठी तुम्हाला 24% रेट ऑफ इंटरेस्ट बसणार आहे. ट्रॅक्टर मध्ये 16% आहे नवीन ट्रॅक्टरला. सेकंड हँड ट्रॅक्टर असेल तर 18% दिलेला आहे. युटिलिटी व्हेइकल म्हणजे जड वाहनं जर असतील तर त्यासाठी 13% आणि त्याच्यावरती दिलेलं आहे. सेम क्रायटेरिया एचडीएफसी बँक. टू व्हीलर लोन साठी 14.5% आणि त्याच्यावरती. फोर व्हीलर साठी नवीन व्हेइकल असेल पर्सनल यूज 8.5% ते 11% अशा पद्धतीचं त्यांनी दिलेलं आहे. लोकेशन तुम्हाला एचडीएफसी बँक साठी पॅन इंडिया आहे. महिंद्रा फायनान्स साठी जे काय लोकेशन ते आहे ते तुम्हाला इथं पीडीएफ मध्ये आहे. सेम ऍक्सिस मध्ये सुद्धा तुम्हाला पॅन इंडिया दिलेला आहे. तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही इथे जर खाली पाहिलं तर अप्लाय नावचा ऑप्शन दिलेला आहे, तिथून तुम्ही प्रोसेस करू शकता. आता होम लोन झालं, व्हेइकल लोन झालं, गोल्ड लोन. गोल्ड लोन मध्ये काही क्रायटेरिया आहे किंवा काय रेट ऑफ इंटरेस्ट बसतो, तो गोल्ड लोन मध्ये आपण ते पण समजून घेऊया. गोल्ड लोन मध्ये लिडिंग पार्टनर मध्ये ऍक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 10.10% अँड 70% म्हणजे 10% ते 17% तुम्हाला ऍक्सिस बँक देत आहे. आणि त्याच्या जर खाली पाहिलं तर तुम्हाला 8.5% 16% तुम्हाला एचडीएफसी बँक देत आहे. पर्सनल लोन. पर्सनल लोन मध्ये जर पाहिलं तर पर्सनल लोन मध्ये तुम्हाला ऍक्सिस बँक, फाईव्ह आणि एचडीएफसी बँक ह्या 3 पद्धतीच्या बँक आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट हा 10.5% ते 25% पर्यंत ऍक्सिस बँकेला दिलेला आहे. फाईव्ह म्हणून आहे त्याच्यामध्ये 1.5% ते 2.5% आहे. पण ते तुम्हाला पर मंथ असतं, त्याच्यामध्ये ते परवडणार नाही आपल्याला. आणि एचडीएफसी बँक जी आहे ती 10.5% ते 25% पर्यंत फिक्स्ड रेट तुम्हाला देणार आहे. बिझनेस लोन पण आहे मित्रांनो याच्यामध्ये. बिझनेस लोन मध्ये पण तुम्हाला भरपूर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्टच्या हिशोबाने त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉन्च न्यू वेन्युचर, एक्सपांड युअर एक्झिस्टिंग ऑपरेशन, इन्व्हेस्ट द इक्विपमेंट अँड इन्व्हेंटरी, मॅनेज डे टू डे ऑपरेशन्स आणि कॉन्सोलिडेट डेबिट. ह्या सगळ्या गोष्टींनुसार तुम्हाला दिलेलं आहे. आता याच्यामध्ये लिडिंग पार्टनर जे आहे ते फक्त एचडीएफसी बँक दिलेले आहे. रेट ऑफ इंटरेस्ट हा आहे 10% ते 22.5% पूर्ण पॅन इंडिया. म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला लोन पाहिजे असेल आणि वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन जर हेलपाटे मारून जर इरिटेशन स्वतःला करून घ्यायचं नसेल तर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँक थ्रू तुमचं लोन अप्रूव्ह करून घ्या. तुम्हाला त्याच्यामध्ये त्रास तर होणारच नाही. पण जी काही केवायसीची प्रोसेस आहे ती पण तुम्हाला सोपी आहे. हेडॅक होणार नाही आणि रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये तुम्हाला फसवणूक होणार नाही. हिडिंग चार्जेस असतात त्याच्यामध्ये तुम्हाला फसवणूक होणार नाही. तर मित्रांनो, ज्या ज्या लोकांना आता सध्या कर्जाची गरज आहे त्या त्या लोकांसाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँक खूप महत्वाची पडत आहे. अशा पद्धतीची ही महत्वाची व्हिडिओ होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनल आमचा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे आमच्या ज्या येणाऱ्या व्हिडिओ असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.